राजन साहेबांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळते। एसीबीकडून राजन साहेबांच्या घराची झाडाझडती घेण्यात येते। राजन साहेब यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळपासूनच घराची झाडाझडती घेण्यास सुरुवात केलेली आहे। अतिरिक्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अनेकदा चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे। जवळपास 6 वेळा ही चौकशी झाली आहे आणि आजही अधिकारी हे आता घराची झडती घेत आहेत। त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले आहेत। कारवाईनंतर कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। ते एसीबीचे अधिकारी साहेबांच्या घरी दाखल झालेले सकाळपासूनच या सगळ्याची कारवाई केली जाते। कागदपत्रांची छाननी केली जाते। एसीबी चौकशीनंतर राजन साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी म्हणून पत्नी आणि मुलाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। जवळपास उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती अधिक असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात येतोय। विशेष म्हणजे आरोपपत्रात त्यांच्या पत्नी आणि मुलाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। साहेब यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं आता पुढची कारवाई नेमकी काय असेल याची चर्चा आहे। या संदर्भात आता ठाकरे गट देखील प्रतिक्रिया देत आहे। सकाळीच एसीबीची टीम राजन साहेब यांच्या घरी दाखल झाली आणि गेल्या काही तासांपासून राजन साहेब यांच्या निवासस्थानी झाडाझडती सुरू आहे। अधिकारी चौकशी करतायत। संपत्तीची माहिती अधिकारी सध्या मिळवत आहेत राजन साहेब यांच्या। तर गेल्या काही दिवसांपूर्वी राजन साहेब यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली होती। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निसार शेख यांच्याकडून। निसार, आता नेमकी सध्या परिस्थिती काय आहे? सकाळपासूनच एसीबीचे अधिकारी साहेब यांच्या घरी होते, 5 वाजून गेले आहेत, काय सध्या परिस्थिती आहे? एखादी आपण लागली पाहिलं तर सकाळपासून या ठिकाणी एसीबीचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आमदार राजन साहेबांच्या घराची झाडाझडती घेत आहेत। चौकशी सुरू आहे। संध्याकाळचे 5 वाजले, कार्यकर्ते आक्रमक होत चालले आहेत। कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आता कुठेतरी शांत बसून चालणार नाही। जे अधिकारी आहेत ते अधिकाऱ्यांना फक्त बाहेर बोलवा, आम्ही त्यांना आमचं जे आहे शिवसैनिक म्हणून आम्ही जे कोण आहोत ते आम्ही दाखवून देतो। कारण का एखाद्या आमदार राजन साहेब यांच्यावरती जी काही कारवाई केली जाते किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला हे सुरकुतीने केले गेले, त्यामुळे कार्यकर्ते पूर्णपणे आक्रमक झाले। आता पुढे नेमकं काय होणार याकडे पाहणे गरजेचं, कारण एखादी अटक होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त होते आणि अटक झाली तर त्यांना ठाण्यामध्ये घेऊन जातील अशी माहिती समोर येते। पण एखादा पुढे नेमकं काय होईल लागेल ह्याकडे पाहणे गरजेचं। पण कार्यकर्ते पूर्णपणे आक्रमक झाले। राजन साहेब यांच्या घराबाहेर सकाळपासूनच गर्दी, पण आता गर्दीमध्ये वाढ होत चालली आहे। संध्याकाळची 5 वाजलेले आहेत आणि 5:30 नंतर ही अटक होईल अशी शक्यता व्यक्त होते लागली। निश्चित, साधारणतः आता किती अधिकारी आहेत साहेब यांच्या घरी आणि नेमकं अद्यापही छाननी सुरू आहे, झाडाझडती सुरू आहे, नेमकं काय करताय आतमध्ये? एकंदर आपण पाहिलं तर सकाळपासून जवळजवळ 3 ठिकाणी राजन साहेब यांच्या घरावरती झाड टाकले। एकंदर भाऊ, हॉटेल आणि त्यांचं घर ह्या ठिकाणी जवळजवळ 18 ते 19 अधिकारी कर्मचारी जे आहेत ते त्या ठिकाणी होते। जवळजवळ रत्नागिरी आणि ठाणे ह्या ठिकाणून हे पथक आलं होतं आणि त्या ठिकाणून हे सगळी कारवाई सुरू होती। एखादी झाडाझडती घेण्यात आली, एखादी मालमत्ता किती आहे, त्यानंतर त्यांनी इतर मालमत्ता अतिरिक्त मालमत्ता किती जमा केली याची पूर्णपणे माहिती ते एकंदरीत घेण्यात आली। आणि त्यानंतर दुपारी रायगड एलसीबीने ह्या ठिकाणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आमदार राजन साहेब होती। त्यानंतर त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांच्या अशा ठिकाणावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि अजूनपर्यंत त्या ठिकाणी अधिकारी ठाण म्हणून आहेत, त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे, झाडते सुरू आहे। आता पुढे नेमकं काय होईल, संध्याकाळी 6 वाजता अटक होते की अटक होणार की नाही ह्या सगळ्या गोष्टीची प्रश्न नाही। निसार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।